रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने 2 ते 6 जानेवारी 2025 या कालावधीत स्टेशन रोडवरील KATP ग्राउंड या ठिकाणी रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे। यंदाचे रोटरी ट्रेड फेअरचे 24वे वर्ष असून इचलकरंजीकरांच्या पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन यंदाही दिमाखात साकारणार आहे, अशी माहिती रोटरी ट्रेड फेअरचे चेअरमन मनीष मुनोत यांनी पत्रकार परिषदेत देण्यात आली। ट्रेड फेअरच्या माध्यमातून मिळणारी रक्कम वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रमासाठी वापरली जाते। त्यातून गरजू लोकांना मदत, प्लास्टिक सर्जरी शिबिर, विविध शाळांना कॉम्प्युटर, स्वच्छतागृह, डोळ्यांचे मोफत ऑपरेशन, विविध वक्त्यांची व्याख्याने, ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलने, विविध वैद्यकीय तपासणीद्वारे गरजू लोकांना मदत, रक्तदान शिबिर, प्रशिक्षण शिबिरे व अन्य उपक्रम हाती घेतले जातात। यंदाच्या रोटरी ट्रेड फेअरमध्ये लेडीज व जेंट्स ड्रेस मटेरियल, आर्टिफिशियल ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहोपयोगी उत्पादने, मोबाईल, दुचाकी व गारमेंट मशिनरी विभाग आदींचे स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत। खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थाचे विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत। तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, मुलांसाठी मिनी एक्सेल वर्ल्ड असणार आहे। स्टेज शो, कराओके गाणी, मिमिक्रीचे कार्यक्रमासह आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉच्या माध्यमातून लयलोट ही खास वैशिष्ट्ये आहेत। या ठिकाणी 112 स्टॉल असणार असून इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक उत्पादक विक्रेते संस्थांनी आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे एकमेव व उत्तम पर्वणी आहे। या पत्रकार परिषदेत संजय खोत, ट्रेड फेअर सचिव पंकज कोठारी, रोटरी क्लब अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम, सत्यनारायण धूत, नेमिनाथ कोथळे, वसंत पाटील, अभय येळरुटे, प्रकाश गौंड उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।